आपला सिंधुदुर्ग न्यूजच्या 5व्या वर्धापन दिन सोहळ्याचे उद्घाटन जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी श्री रवींद्र खेबुडकर यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आले। यावेळी सदिच्छा देताना श्री खेबुडकर म्हणाले की प्रशासकीय अधिकारी म्हणून प्रसिद्धी माध्यमात काय लिहिले जाते हे पाहणे सुद्धा महत्त्वाचे असते। समाजाची बांधिलकी जपताना प्रशासनाच्या दृष्टीने मीडिया हा अत्यंत महत्त्वाचा ठरतो। प्रशासनाच्या चांगल्या निर्णयांना हात सोडून प्रसिद्धी देतानाच प्रसंगी जनहितासाठी प्रशासनाला दिशादर्शी न्यूज कव्हरेज सुद्धा आपला सिंधुदुर्गने केले आहे। माझे मित्र राजन, आपला सिंधुदुर्ग डिजिटल चॅनलचे सर्व वार्ताहर, त्याबरोबर जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी मॅडम, कणकवली तालुक्याचे प्रथम नागरिक आणि नगराध्यक्ष, माझे सर्व आमच्या जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष, सभापती मॅडम, माझे सहकारी मित्र, सहकारी अधिकारी मित्र आणि सर्व सिंधुदुर्ग जिल्ह्याचे विशेषतः कणकवली तालुक्यातील सर्व बंधू आणि भगिनींनो, मला आज आनंद आहे की राजन, तू गेल्या 5 वर्षांमध्ये इतकी मोठी भरारी घेतली आहे की सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आपला पाय पसरण्यासाठी तू काय धडाडी दाखवतोय सातत्याने, ती नक्कीच वाखाणण्यासारखी आहे। 4 दिवसापूर्वी राजन आला आणि म्हणाला की सर 5 वर्ष पूर्ण होत आहेत। मी त्याला म्हटलं, राजन किती कमी कालावधीमध्ये तू मोठा झालाय। पत्रकारितेमध्ये इतके मोठे दिग्गज व्यक्ती असताना त्याच्यातून सुद्धा आपली स्पेस तयार करणे हे फार मोठं जिकरीचं काम आहे आणि राजन चव्हाणांनी नक्कीच ते केलेलं आहे असं मला वाटतं। तुमच्या बातम्या आम्ही सातत्यानं वाचत राहतो, त्याच्याबरोबरच विश्लेषणही आहे ते आम्ही ऐकत राहतो। त्याचं कारण आहे की प्रशासनामध्ये काम करत असताना हे लोकांच्या बरोबर जितकं टच राहणं गरजेचं आहे, तसं पत्रकारांच्या माध्यमातून सुद्धा आम्हाला लोकांच्या भावना समजतात आणि त्याच्यामुळे मग कामाची दिशा काय असायला पाहिजे हेही समजतं। आणि म्हणून तुम्ही आज काही लोकांचा सत्कार केला, मला फार आनंद वाटला की मास्यामध्ये काम करणारे तुम्ही आहात, फर्नांडिस आहेत किंवा कन्स्ट्रक्शन व्यवसायामध्ये साटेलकर आहेत, अधिकारी आमचे श्रीधर आहेत, ह्या लोकांचा तुम्ही सत्कार करतात। त्याचा आनंद ह्या कारणासाठी आहे की आपला सिंधुदुर्ग जिल्हा काही फार मोठा जिल्हा असं नाही आहे, आपल्याकडे फार मोठे उद्योजक आहेत असं नाही आहे, आपल्याकडे फार मोठ्या प्रमाणामध्ये नैसर्गिक संपत्ती आहे। त्या संपत्तीचा चांगल्या प्रकारे वापर करून आपण आपला विकास करत आहे। पर्यटनाच्या अनुषंगानं आपण काम करतो आहे, सर्वजण, तुम्ही सर्वजण पर्यटनाच्या अनुषंगानं तुम्ही काम करत आहात। तर एक मोठी गोष्ट आहे आणि तोच आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचा एक मोठा ठेवा आहे, जो सगळ्या महाराष्ट्रामध्ये, भारतामध्ये सगळीकडे प्रसिद्ध झाला आहे। आणि त्यामुळे आजच्या ह्या समारंभाला मला राजनला नाही म्हणता आलं नाही। मी राजनला मगाशी येताना फोन करून, मला 4 ते 5 वेळा फोन केला सकाळपासून त्यांनी की सर येताय ना। तर मी फक्त त्यांना येताना फक्त विनंती केली, माझ्या घरात अजूनही काही लोक येऊन बसलेत, 2 सभापती येऊन बसलेले आहेत काही प्रश्न घेऊन, त्यामुळे माझी विनंती आहे राजन की बाबा मला थोडंसं लवकर जायला परवानगी दिलीत तर बरं राहील। काही एक जॉईंट सेक्रेटरी पण येऊन बसलेले आहेत मंत्रालयातले, तर त्यामुळे माझी विनंती आपल्याला की मला थोडी परवानगी द्यावी। तुम्हाला सर्वांना उद्याच्या अक्षय तृतीयेच्या निमित्तानं सर्वांना शुभेच्छा देतो। तुमच्या आयुष्यामध्ये जे यश आहे ते अक्षय व्हावं अशी देवाकडे मी प्रार्थना करतो। सिंधुदुर्ग जिल्ह्याचा जो विकास आहे तो एक त्याचा पेस जरी कमी असला तरी सुद्धा तो जो पेस आहे, त्याची जी स्पीड आहे, ते स्पीड आपल्या सर्वांना आवश्यक असणारं हे स्पीड आहे आणि आपण आपलं नैसर्गिक जे काही साधन सामुग्री आपण आहे तशी ठेवण्याचा प्रयत्न करतो आहे, ते तसंच राहणं गरजेचं आहे। म्हणून मी आपल्या सर्वांना ह्या निमित्तानं शुभेच्छा देतो, राजनला आणि त्यांच्या सर्व टीमलाही शुभेच्छा देतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद। करा।
आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.